नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे महापरिनिर्वाण दिन किंवा दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे महापरिनिर्वाण दिन भाषण किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण. सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेत ऐकावे ही नम्र विनंती. तुमचं हे कार्य अपार आहे ज्ञान. तुमचं हे कार्य अपार आहे ज्ञान. जागतिक मंचावर उठवली मान. जागतिक मंचावर उठवली मान. बाबासाहेब, तुम्हीच होता अंधारात तारा. बाबासाहेब, तुम्हीच होता अंधारात तारा. तुमच्या विचारांनी बदलली ही जगण्याची काया. तुमच्या विचारांनी बदलली ही जगण्याची काया. तुमचं हे कार्य अपार आहे ज्ञान. जागतिक मंचावर उठवली मान. बाबासाहेब, तुम्हीच होता अंधारात तारा. तुमच्या विचारांनी बदलली ही जगण्याची काया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाज सुधारक होते. भारतीय राज्यघटनेचे राजकारणी, शिल्पकार होते. त्यांनी दलित चळवळ उभी केली. त्या काळात दलित लोकांना अस्पृश्य समजले जायचे. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी घेण्याचा, स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. अशा लोकांना तुच्छतेची वागणूक दिली जायची. डॉक्टर आंबेडकरांनी जातीभेद, अन्यायाविरुद्ध लढा दिला. नागरिकांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. त्यांचा कार्याचा खंड खूप मोठा असून तो कधी न संपणारा अध्याय आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थानिक झाले. त्यामुळे त्यांचे बालपण
सातारा येथे गेले. विद्यार्थी दशेपासूनच जातीय भेदभाव सहन करीत त्यांनी शिक्षण घेतले. पुढे ते राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले. तेथून परत आल्यानंतर राजा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी त्यांना या देशातील दलितांचे उद्धारकर्ते म्हणून पुढे केले आणि खूप मदत केली. आज समाज त्यांना बाबासाहेब म्हणतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे. आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 शब्द आजच्या तरुण पिढीसाठी खूप मोलाचे आहे. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत असून त्यांची शिकवण यानंतरच्या अनेक पिढीसाठी आदर्शवत असणार आहे. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असे ते नेहमी म्हणत. इंग्रजी राजवट असताना देखील ते मंत्रिमंडळात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते मंत्रिमंडळात होते. बाबासाहेबांनी अनेक सभा गाजवल्या. ते उत्तम वक्ते देखील होते. त्यांची विद्वत्ता पाहूनच पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्याकडून भारताची राज्यघटना लिहून घेतली. या महामानवाचे महानिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत झाले. आज बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या हृदयात तेवत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देणाऱ्या या महामानवाच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. शेवटी जाता जाता एकच सांगेल, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास,
तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास. तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास. तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.